जिल्हा परिषद माजी अध्यक्ष युवा नेते विक्रांत जाधव यांची उत्तर जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेच्या उबाटा शिवसेनेची निवड झाली। भास्करराव जाधव पालकमंत्री माजी, त्यांचे चिरंजीव आणि विक्रांत जाधव जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी काही कामं केली ती लक्षात घेण्याजोगी आहेत। मग प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्स असेल किंवा आता नगर जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जी आता चांगल्या प्रकारे नावारूपाला येते, देखणी इमारत उभी राहते, त्याच्यामध्ये सुद्धा ती मंजुरी करून आणण्यापासून त्याला निधी ती पूर्तता करण्यापर्यंत सारं काम विक्रांत जाधव यांनी केलं। आता कालच त्यांची उत्तर रत्नागिरी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा विक्रांत जाधव हे नाव चर्चेत झालं। साहजिकच आहे, उत्तर रत्नागिरीमध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर हे 5 तालुके आणि 3 विधानसभा मतदारसंघाचा समाविष्ट असलेली उत्तर रत्नागिरी आव्हान मोठं आहे। त्या ठिकाणचा विचार केला तर जिल्हा परिषदेचे 29 सदस्य त्या भागातनं निवडून जातात। एक नव्याने झालेला शृंगारतळी, मुळात 28 आणि नव्याने तयार झालेला शृंगारतळी असे 29 जिल्हा सदस्य त्या भागातनं निवडून जातात। म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येण्यासाठी त्या भागातली उत्तर रत्नागिरीची कामगिरी मात्र महत्त्वपूर्ण मानली जाते। आता त्या परिसरात असलेले बरेचसे शिवसेनेचे मावळत्या सभागृहातले सदस्य बहुतांश एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत गेले आणि त्याचबरोबर तिथले गृहराज्यमंत्री योगेश कदम मंडणगड, दापोली, खेडमध्ये त्यांचा सतत वावर असतो। काही ना काही कार्यक्रमानिमित्ताने त्यांचा ठिकाणी कार्यक्रमाचा संपर्क असतो आणि दुसऱ्या बाजूला पालकमंत्री माजी भास्करराव जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात सुद्धा भास्करराव जाधवांना निवडून येताना फार आटापिटा करावं लागली होती, कारण राजेश मेंढेसारख्या एका नवख्या उमेदवाराने त्यांना खांब फोडला होता असंच म्हणावं लागेल। आता जबाबदारी मोठी आहे विक्रांत जाधवांकडे। मुळात पक्षात असलेल्या लोकांना सांभाळायचं आहे, पुन्हा उत्तरेमध्ये एक मंत्री, परत त्या ठिकाणी परत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार म्हणजे सत्तेतले आमदार, चिपळूण संघर्ष मतदारसंघाचे शेखर निकम आणि ही सगळी परिस्थिती बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ पाहत आहेत। जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिकांची निवडणूक त्यांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची असणार आहे, त्याच्यात त्यांची कसोटी लागणार आहे। पण खेड असेल, दापोली असेल, चिपळूण असेल, ब वर्गातली नगरपालिका, मंडणगड नगरपंचायत आहे आणि एकंदरीत हा सारासार पाहता उत्तर रत्नागिरीची जबाबदारी घेतलेले जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्यासमोर आता एक मोठं आव्हान आहे। पक्ष संघटन करणे उत्तम आहे त्यांच्याकडे, पक्ष संघटना चालवण्याचं कसं आहे, कार्यकर्त्यांना कशा प्रकारे हाताळावं किंवा कार्यकर्त्यांशी कसा संवाद साधावा ही सुद्धा कला त्यांच्याकडे फार चांगली आहे, कारण ती उपजतच त्यांच्याकडे आलेली आहे। पण एकंदरीतच आता जी सध्याची राजकीय स्थिती पडली तर महायुती सत्ता आहे, महाविकास आघाडीमार्फत त्यांना निवडणूक लढवायची, मग मित्रपक्ष शरद पवार काँग्रेस असेल या स्वांना सोबत घेऊन त्यांना ती मोड बांधावी लागेल। पण एकंदरीतच विक्रांत जाधव यांची जी निवड जिल्हा प्रमुख उत्तर रत्नागिरी झाली ती एकंदरीत राजकीय स्थित्यंतर पाहता, राजकीय स्थिती पाहता त्यांना पुन्हा उद्धव ठाकरे सेनेला जर चांगलं भवितव्य तयार करायचं असेल, निर्माण करायचं असेल, संघटन वाढवायचं असेल तर जिल्हा परिषदेने सदस्य निवडून आणायचे असतील तर मात्र त्यांना फार मेहनत घ्यावी लागेल। पण एकंदरीतच विक्रांत जाधवांची कार्यपद्धत जिल्हा परिषदमधली अतिशय चांगली होती, त्या पद्धतीनेच ते या कामगिरीचा पदाचा उपयोग करून ठसा उमटवतील आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सेनेला यश मिळवून देतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।